हाय फ्रेंड्स, खूप दिवसातून आपण सगळे भेटतोय. लॉकडाऊन साधारण 1.5 महिना झाला आपल्याकडे लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या अगोदर आपण सगळे भेटलो होतो. आज पुन्हा एकदा आपण ऑनलाईन क्लासेस सुरू करतोय. 12वीच्या आपल्या क्लासमध्ये रोटेशनल मोशन हा चॅप्टर ऑलरेडी आपला शिकवून झालेला आहे. नवीन सिलेबस आलाय. प्रत्येकांना बुकच्या PDF फाईल मिळाल्या असतील. मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पाठवलेले आहेत. जर कुठून त्या झेरॉक्स करता आला तर तो बंच पुस्तकाचा झेरॉक्स करून घ्या. पुस्तकं लवकर अवेलेबल होणार नाहीत. साधारण रोटेशनल मोशन म्हणजे नवीन पुस्तकामध्ये त्याचं नाव रोटेशनल डायनामिक्स असं आहे. ऑलरेडी तो चॅप्टर आपला स्टडी झालेला आहे. टोटल आपण चॅप्टर घेतलेला आहे. त्याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण परत एकदा घेऊया. आपण रोटेशनल मोशन किंवा रोटेशनल डायनामिक्स संपल्यानंतर ऑसिलेशन ह्या चॅप्टरला सुरुवात केली होती. तो चॅप्टर अप्रॉक्सिमेटली 5 मार्क्सला आहे बोर्डला. CET नीट JEEला लिनियर SHM मीन्स लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन वरती बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामधले आपले काही पॉइंट शिकवून झालेले आहेत. ऑलरेडी त्यामध्ये आपण एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट वेलोसिटी अँड ॲक्सेलरेशन ऑफ पार्टिकल इन SHM हा पॉइंट आपण शिकवून झालेला आहे. त्यामध्ये ॲक्सेलरेशनचं आपण एक एक्सप्रेशन काढलं होतं. वेलोसिटीसाठी एक एक्सप्रेशन फॉर्म्युला काढला होता. डिस्प्लेसमेंटसाठी पण आपण एक डिस्प्लेसमेंटसाठी पण आपण एक एक्सप्रेशन आणि फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. हे तिन्ही फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या चॅप्टरच्या स्टार्टिंग पासून हे तिन्ही फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ते बऱ्याच वेळा आपल्याला यूज करायचे. ऑलरेडी आपण ॲक्सेलरेशन पाहिलेलं आहे. ॲक्सेलरेशन मीन्स A = -ω² × x हा फॉर्म्युला आपण त्या एक्सप्रेशन मध्ये पाहिला होता. ॲक्सेलरेशनच्या एक्सप्रेशन मध्ये हा डिराईव्ह केला होता. A मीन्स ॲक्सेलरेशन, ω मीन्स अँग्युलर व्हेलॉसिटी, x मीन्स डिस्प्लेसमेंट फॉर लिनियर SHM. ओके. Negative -sin A. Negative sign shows that direction is opposite. कन्सिडर करा एक दोरी आहे. दोरीला आपण एक बॉल अटॅच केलेला आहे. तो आता इथं रेस्ट कंडिशनला आहे. रेस्ट कंडिशन मीन्स मीन पोझिशन. ज्यावेळेस तुम्ही त्याला दुसऱ्या पोझिशनला न्यायचं असेल, फ्रॉम ह्या पोझिशनला आपण O म्हणू. एक डायग्राम आहे. हा तुमचा एक रिजिड सपोर्ट आहे. ही एक दोरी आहे. दोरीला एक बॉल अटॅच केलेला आहे. ओके. देन ही त्याची मीन पोझिशन आहे. ओके. ही त्याची एक्स्ट्रीम पोझिशन आहे. ज्यावेळेस तुम्हाला हा बॉल रेस्ट कंडिशनला आहे, आता हा रेस्ट कंडिशनला आहे, त्याला आपण म्हणतो मीन पोझिशन. ह्यासाठी टाइम असतो 0. डिस्प्लेसमेंट नाही, तो रेस्ट कंडिशन असल्यामुळे तो डिस्प्लेसमेंट 0. ओके. देन ज्यावेळेस तो इकडून इकडं जातो एक्स्ट्रीम पोझिशनला, ह्या पोझिशनला आपण O म्हणू, ह्या पोझिशनला आपण A म्हणू, आणि जर तो इकडं आला तर ह्या पोझिशनला आपण B म्हणूया. A मीन्स एक्स्ट्रीम पोझिशन, B मीन्स ऑल्सो एक्स्ट्रीम पोझिशन अँड O मीन्स मीन पोझिशन. ज्या वेळेस आपण मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला हा रिस्टोरिंग फोर्स अप्लाय करावा लागतो आपल्याला. इथं ह्या बॉलला आपल्याला पकडावं लागतो, पकडून इकडं ओढावं लागतो. मीन पोझिशन पासून ज्यावेळेस हा एक्स्ट्रीम पोझिशनला जाणार आहे त्यावेळेस आपण इथं गेलो तर त्यांनी काही ना काहीतरी x म्हणजे ह्याचा डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल झालेला असतो. आता तो इथून रिलीज केला म्हणजे सोडल्यानंतर तो इथं थांबत नाही, तो इकडे जातो B कडून तो A कडे माघारी येतो म्हणजे ज्या डायरेक्शनने गेला त्या अपोजिट डायरेक्शनने माघारी येतो. मग हे साइन निगेटिव्ह साइन शोज दॅट डायरेक्शन इज अपोजिट. आपण त्याची डायरेक्शन अपोजिट म्हणतो. ओके. देन ही एक डायग्रामॅटिकली कन्सेप्ट आहे. ओके. देन आपण ऑलरेडी ऍक्सेलरेशन फाइंड करून घेतलेले. ऑलरेडी ऍक्सेलरेशन A = -ω² × x. देन व्हेलॉसिटी आपण फाइंड केलेली. व्हेलॉसिटीचे एक्सप्रेशन काढलेलं आपण. V = ±ω √A² - x². V मीन्स लिनियर व्हेलॉसिटी, ω मीन्स अँग्युलर व्हेलॉसिटी, A मीन्स एम्प्लिट्यूड आणि x मीन्स डिस्प्लेसमेंट. इथं आपण प्लस मायनस साइन घेतलेले. प्लस साइन इज द पॉझिटिव्ह पोर्शन, minus sign is the negative portion. Okay.
व्हेलॉसिटी. अँड ह्या ऍक्सेलरेशन काढून आपण व्हेलॉसिटी फाइंड केली होती. व्हेलॉसिटी काढून आपण डिस्प्लेसमेंट फाइंड केलं होतं, विच इज डिनोटेड बाय एक्स. एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. एक्स मीन्स डिस्प्लेसमेंट, ए मीन्स एम्प्लिट्यूड, साइन ओमेगा टी प्लस अल्फा. अल्फा मीन्स फेज अँगल. अल्फा मीन्स फेज अँगल. त्यामधला जो अँगल आहे, अँगल कुठून तर मीन पोझिशन पासून इकडं एक्स्ट्रीम पोझिशनला ज्यावेळेस जाणार आहे तर त्याच्यामध्ये हा जो अँगल आहे, अँगल त्याला आपण म्हणतो फाय और अल्फा. ओके. देन हे आपण तिन्ही पण इक्वेशन ऑलरेडी फाइंड करून घेतलेले आहेत. ए मीन्स ऍक्सेलरेशन, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी आणि एक्स मीन्स डिस्प्लेसमेंट. ह्याच्यानंतर आपल्याला ह्या तीन एक्सप्रेशनचे म्हणजे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशनचे तीन एक्सप्रेशनचे आपल्याला स्पेशल केसेस पाहिजेत. फर्स्ट स्पेशल केसेस आपण त्यामध्ये पाहूया. आता स्पेशल केसेस त्यामध्ये फर्स्ट स्पेशल केस आपण डिस्प्लेसमेंटची पाहणार आहोत. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. अल्फा मीन्स फेज अँगल. ओके. ह्याच्यामध्ये आपण स्पेशल केसेस पाहताना परत त्याच्या दोन कंडिशन आहेत. ए पार्टिकल इज ॲट मीन पोझिशन अँड बी असणार आहे आपला ए पार्टिकल इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. पहिल्यांदा आपण मीन पोझिशन साठी फाइंड करून घेऊ. ए पार्टिकल इज ॲट मीन पोझिशन. मीन पोझिशन मी मागाशी सांगितल्याप्रमाणे इथं टाइम 0 असणार आहे. डिस्प्लेसमेंट होत नाही, तो रेस्ट कंडिशनला आहे, मीन्स एक्स 0 असणार आहे. मीन्स टी इज इक्वल टू 0 अँड एक्स इज इक्वल टू 0. पुट दिस टू व्हॅल्यू इन इक्वेशन स्टार. ह्या स्टार इक्वेशन मध्ये पुट करायचं. एक्स तुमचा 0 आहे. 0 इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी टाइम तुमचा 0 आहे प्लस अल्फा. 0 इज इक्वल टू ए साइन अल्फा. ओके. देन ए इथं मल्टिप्लाइड आहे, तो इकडे गेला की डिवाइड होईल. 0 अपॉन अल्फा इज इक्वल टू साइन अल्फा. 0 अपॉन ए इज इक्वल टू साइन अल्फा. ओके. देन साइन अल्फा इज इक्वल टू 0. ओके. देन साइन पलीकडे गेला तो अल्फा काय होणार आहे, अल्फा इज इक्वल टू साइन इनवर्स 0. साइन इनवर्स 0 हे दिला. अल्फा इज इक्वल टू 0 डिग्री. ओके. 0 डिग्री. देन पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन स्टार. इक्वेशन स्टार मध्ये ही व्हॅल्यू पुट करायची. अगेन पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन स्टार. ओके. देन x is equal to, we know that value of alpha, that put that alpha is equal to 0 in equation star. X is equal to a sin omega t plus alpha. Alpha means 0. Then we get equation x is equal to a sin omega t for mean position. Mean position. That's all. Okay. Once again I repeat, x is equal to sin omega t plus alpha. हे इक्वेशन आपण डिस्प्लेसमेंट साठी पाहिलेले, त्याच्या स्पेशल केसेस मध्ये बघतोय आपण. त्यातला पहिला पॉइंट आहे ए पार्टिकल इज ॲट मीन पोझिशन, टी इज इक्वल टू 0, टाइम त्याला 0 असणार आहे, एक्स हा तुमचा 0 असणार आहे. आता एक्स ही टी इज इक्वल टू 0 आणि एक्स इज इक्वल टू 0 इक्वेशन स्टार मध्ये पुट करायचे. एक्स इज इक्वल टू 0 ए साइन ओमेगा टी ची व्हॅल्यू 0 आहे प्लस अल्फा. ओमेगा इंटू 0 मीन्स साइन अल्फा राहिला. हा ए इकडे गेला मल्टिप्लाइड आहे साइन अल्फाला, तो तिकडे गेला की डिवाइड होईल. 0 अपॉन ए मीन्स 0 साइन अल्फा.
साईन तिकडे गेला तर साईन इनवर्स होईल. अल्फा इज इक्वल टू साईन इनवर्स 0. साईन 0 कधी असतो तर 0 डिग्रीला. मग अल्फा मी मागाशीच म्हटलं तुम्हाला फेज अँगल, तो अँगल 0 डिग्री आहे अँगल. पुट दिस अल्फा इज इक्वल टू 0 डिग्री इन इक्वेशन स्टार. स्टार मध्ये ही व्हॅल्यू पुट करायची. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी ऍज इट इज लिहिलं मी. फक्त अल्फाची व्हॅल्यू अल्फा इज इक्वल टू 0 पुट केलं. राहिलं काय एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. हे तुमचं डिस्प्लेसमेंट आले. दिस इक्वेशन शोज दॅट डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ऑफ एसएचएम. कशासाठी मीन पोझिशन साठी. ह्यानंतर आपण एक्स्ट्रीम पोझिशन साठी फाइंड करून घेणार आहे. ओके एक्स्ट्रीम पोझिशन साठी फाइंड करून घेणार आहे. आता ह्याच्यानंतर आपण एक्स्ट्रीम साठी बघू. ओके यानंतर आता आपण मेन पोझिशन पाहिल्यानंतर आता एक्स्ट्रीम पोझिशन साठी पाहूया. आता हा पॉइंट बी असणार आहे. ए पार्टिकल इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन टी इज इक्वल टू 0. टाइम 0च असणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला हा मेन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला जाणार आहे मीन्स हा दोरी एका ह्या दोरीला आपण बॉल अटॅच केला. हा आपण मेन पोझिशनला आहे. ज्यावेळेस हा एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल एक्स्ट्रीम पोझिशनला गेल्यानंतर हे जे जातोय तो हे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट मी मागाशी सांगितलं. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज अँप्लिट्यूड. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फॉर एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन साठी टाइम तुमचा तिथं गेल्यानंतर तो तिथं थांबणार आहे. म्हणजे टाइम तुमचा तिथं गेला तरी थांबल्यानंतर 0 असणार आहे. पण इथं असणारं डिस्प्लेसमेंट किती झालं तर ए मीन्स अँप्लिट्यूड. कारण हे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज अँप्लिट्यूड. ओके देन एक्स इज इक्वल टू काय येणार आहे ए. एक्स इज इक्वल टू ए. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन स्टार मध्ये परत एकदा पुट करायची फॉर एक्स्ट्रीम पोझिशन. ओके एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इज इक्वल टू काय येणार आहे पुट दिस व्हॅल्यू पुट किंवा इक्वेशन स्टार बिकम्स ओके एक्स इज इक्वल टू काय पुट करणार आहे ए इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी तुमचा असणार आहे 0 इंटू 0 प्लस अल्फा. ओके देन ए इथं मल्टिप्लाइड आहे तो इकडे आला तर डिवाइड होईल. ए अपॉन ए इज इक्वल टू साइन ओमेगा इंटू 0 मग काय राहिलं साइन अल्फा. ओके साइन अल्फा. मग ए अपॉन ए 1 अपॉन 1 मीन्स साइन अल्फा इज इक्वल टू 1. देन हा साइन पलीकडे गेला तर इनवर्स होईल मीन्स अल्फा इज इक्वल टू साइन इनवर्स इंटू 1. साइन इनवर्स इंटू 1 मीन्स डिग्री. हे मग डिग्री मध्ये कन्वर्ट करावं लागेल. डिग्री मीन्स साइन इनवर्स 1 कधी असतोय तर 90 डिग्रीला. मीन्स अल्फा इज इक्वल टू पाय बाय 2 दॅट इज 90 डिग्री. पाय बाय 2 मीन्स 90 डिग्री. आता ही पायची व्हॅल्यू अल्फाची व्हॅल्यू परत एकदा इक्वेशन स्टार मध्ये पुट करायची. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन स्टार. ओके देन एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे पाय बाय 2. ओके देन एक्स इज इक्वल टू ह्याला आपण असं लिहू शकतो एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. आणि डिरेक्ट पोझिशन आहे. ह्याला फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू ए साइन थीटा प्लस पाय बाय 2. एक्स इज इक्वल टू ए साइन थीटा प्लस पाय बाय 2. इन शॉर्ट साइन थीटा प्लस 90 डिग्री पाय बाय 2 मीन्स 90 डिग्री इज इक्वल टू कॉस थीटा. हा ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला आहे. म्हणून साइन थीटा ओमेगा टी इज इक्वल टू थीटा ऑल्सो थीटा. कसं देअरफॉर ओमेगा मीन्स अँगुलर व्हेलॉसिटी. अँगुलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. देन थीटा इज इक्वल टू ओमेगा टी. देअरफॉर
थिटा इज इक्वल टू ओमेगा टी. देन ओमेगा टी मीन्स थिटा. मग साइन थिटा प्लस पाय बाय 2 म्हणजे 90 डिग्री. थिटा प्लस 90 डिग्री, साइन थिटा प्लस 90 डिग्री ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला आहे. साइन थिटा प्लस 90 डिग्री मीन्स कॉस थिटा. मीन्स कॉस थिटा म्हणजे एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. कशासाठी? फॉर एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन. आता आपल्याला दोन फॉर्म्युले मिळाले. परत एकदा रिपीट करतोय. दोन फॉर्म्युले आपल्याला मिळाले. दोन फॉर्म्युले. एक आपल्याला पहिला फॉर्म्युला मागाशी काढला, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. कशासाठी? फॉर मीन पोझिशन. ओके. देन हा फर्स्ट फॉर्म्युला ए. बी फॉर्म्युला, सेकंड फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. मोस्ट इंपॉर्टंट फॉर्म्युले दोन्ही सुद्धा आपल्यासाठी. कॉस ओमेगा टी कशासाठी? फॉर एक्स्ट्रीम पोझिशन साठी. ह्याच्यानंतर आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहणार आहे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन इज स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन और एक्स्ट्रीम पोझिशन. ज्यावेळेस आपण मीन पोझिशन साठी बघणार आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, त्यावेळेस आपण फॉर्म्युला वापरणार आहे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. एक्स मीन्स डिस्प्लेसमेंट, ए मीन्स अँप्लिट्यूड अँड साइन ओमेगा टी. त्यानंतर आपण ज्यावेळेस आपण एक्स्ट्रीम साठी वापरणार आहे त्यावेळेस एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. बोथ आर व्हेरी इंपॉर्टंट फॉर्म्युलेज. दोन्ही फॉर्म्युले खूप इंपॉर्टंट आहेत आपल्यासाठी. पहिल्यांदा आपण मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन हे आपण फक्त डिस्प्लेसमेंटचं काढलंय. त्याच्यानंतर स्पेशल केसेस आपल्याला यानंतर वेलॉसिटीच्या बघायच्या. ओके. याच्यानंतर आपण वेलॉसिटीच्या बघणार आहेत लगेच केसेस. ओके. आता आपण एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट साठी मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन साठी फॉर्म्युले काढले. मी परत एकदा रिपीट करतोय. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी हा आपला मीन पोझिशन साठी डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आहे. आणि एक्स इज इक्वल टू कॉस ओमेगा टी हा एक्स्ट्रीम पोझिशन साठी फॉर्म्युला आहे. दोन्ही पोझिशन वेगळे आहेत. जिथं दोरीला बॉल बांधतोय तो बॉल इथं लटकतोय, तो रेस्ट कंडिशनला त्याला आपण मीन पोझिशन म्हणतो. त्याचं डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. ज्यावेळेस त्याला रिस्टोरिंग फोर्स अप्लाय करून आपण त्याला इकडच्या साईडला किंवा पलीकडच्या साईडला एक्स्ट्रीम पोझिशनला नेतोय, तर त्यावेळेसचा तो एक्स्ट्रीम पोझिशनचा फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी हा एक्स्ट्रीम पोझिशन साठी फॉर्म्युला आहे. दोन्ही फॉर्म्युले वेगवेगळे आहेत. हे आपण डिस्प्लेसमेंट साठी पाहिलं. आता डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर आपण वेलॉसिटीसाठी स्पेशल केसेस पाहणार आहे. वेलॉसिटीचा फॉर्म्युला आता मागाशी आपण ए म्हटलं, वेलॉसिटीला आपण बी म्हणूया. त्यासाठी वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू प्लस मायनस और ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. परत त्यामध्ये दोन केसेस आहे, मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन. त्यासाठी आपण परत ए म्हणूया, स्मॉल ए. ओके. फर्स्ट फॉर मीन पोझिशन. मीन पोझिशन मी मागाशी पण सांगितलं, मीन पोझिशन म्हणजे सेंटर पॉइंट एकदम इथला रेस्ट कंडिशनचा. एक्स इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट 0 राहणार आहे. एक्स इज इक्वल टू 0. आता ही व्हॅल्यू आहे. तुम्हाला इक्वेशन परत एकदा स्टार मध्ये पुट करायची. इक्वेशन स्टार मध्ये पुट केल्यानंतर व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ प्लस मायनस नाही लिहिलं तरी चालते. ओके. ओमेगा अंडर रूट ऑफ ए ॲज इट इज लिहिला ए स्क्वेअर मायनस एक्स ची व्हॅल्यू 0 स्क्वेअर. ओके. 0 स्क्वेअर. देन व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर. 0 स्क्वेअर 0. ओके. देन अंडर रूट मधून ए स्क्वेअर बाहेर काढल्यानंतर व्ही इज इक्वल टू येणार आहे ए ओमेगा. ए ओमेगा. ओके. हे एक आपल्याला इक्वेशन मिळालं ए ओमेगा. आता त्याच्यानंतर आपण सेकंड इक्वेशन बघणार आहे फॉर मीन पोझिशन झाल्यानंतर फॉर एक्स्ट्रीम पोझिशन. फॉर एक्स्ट्रीम पोझिशन. आता एक्स्ट्रीम पोझिशन फक्त साठी आपल्याला एक्स चेंज होणार आहे. एक्स इथं मीन पोझिशनला 0, एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स इज इक्वल टू ए. पुट दिस व्हॅल्यू वन्स अगेन इन इक्वेशन स्टार. व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एक्सच्या ऐवजी आपण टाकणार आहे आता ए स्क्वेअर. ओके. व्ही इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0. 0 इंटू ओमेगा 0. ओके. आता यामध्ये मॅक्झिमम आणि मिनिमा सांगता येईल आपल्याला. मॅक्झिमा आता हा 0 आणि ए ओमेगा ह्यातला मॅक्स आणि मिन सांगता येईल. 0 म्हणजे काय आला मिनिमम, म्हणून हा आला मिनिमा. व्ही मिनिमम इज इक्वल टू 0. आणि कारण इथं 0 आहे म्हणून हा मिनिमम. मॅक्झिमम का आता इथं ए ओमेगा व्हॅल्यू आहे म्हणून इथं काय म्हणता येईल व्ही मॅक्स. मॅक्स मीन्स मॅक्झिमम. मॅक्झिमम व्हेलॉसिटी इज ए ओमेगा.
और मिनिमम व्हेलॉसिटी किती असते 0. एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी कशी आहे मिनिमम आहे आणि मीन पोझिशनला व्हेलॉसिटी कशी आहे मॅक्सिमम आहे. दॅट्स वाय व्ही मॅक्स इज इक्वल टू ए ओमेगा अँड व्ही मिनिमम इज इक्वल टू 0. ओके. ह्यानंतर आता आपण ऍक्सेलरेशन बघूया. ऍक्सेलरेशनच्या आपण ह्यानंतर लगेच स्पेशल केसेस बघूया. ओके ओके. आता आपण व्हेलॉसिटी पाहिलं. व्हेलॉसिटी नंतर आता आपण ऍक्सेलरेशनच्या स्पेशल केसेस पाहूया. ऍक्सेलरेशन मध्ये आता त्याला सी म्हणूया. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला ऑलरेडी आपण पाहिलाय. ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. आता इथं निगेटिव्ह साईन शोज दॅट डायरेक्शन इज अपोजिट. आता मी निगेटिव्ह साईन काय लिहित नाही. ओके. त्यामध्ये परत फर्स्ट केस फॉर मीन पोझिशन वन्स अगेन आता तुम्ही सांगू शकताय एक्स काय असणार तुमचा एक्स इज इक्वल टू 0. ओके. देन पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन स्टार. ओके. देन पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन स्टार. ओके. ए इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. एक्सच्या ऐवजी तुम्ही काय पुट करणार आहे आता 0 का तर एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट मीन पोझिशनला असतं 0 इंटू 0. दॅट्स वाय ए इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं मेन पोझिशनसाठी. ओके. आता एक्स्ट्रीम पोझिशनसाठी बी फॉर एक्स्ट्रीम पोझिशन. आता एक्स्ट्रीम पोझिशनसाठी एक्स काय असणार तुमचा एक्स इज इक्वल टू ए. पुट दिस व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू ए इन इक्वेशन स्टार. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन स्टार मध्ये व्हॅल्यू पुट करायची. ए इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आणि इंटू एक्स. एक्सची व्हॅल्यू असणार आहे तुमची ए. दॅट्स वाय ए इज इक्वल टू ए ओमेगा स्क्वेअर. आपल्याला इकडे मॅक्झिमम मिनिमम सांगता येईल. हे 0 आहे म्हणजे हा झाला तुमचा ए मिनिमम इज इक्वल टू 0 आणि इकडे मॅक्झिमम सांगता येईल ही तो व्हॅल्यू आहे म्हणजे हा असणार आहे तुमचा मॅक्झिमा. ए मॅक्स इज इक्वल टू ए ओमेगा स्क्वेअर. आपण एक्सप्रेशन आपण तिन्हीचे पाहिले. आज आपण डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशनचे तिन्हीचे एक्सप्रेशन पाहिले. एकदा आपण रिवाइज करूया. आधी आपण डिस्प्लेसमेंट पाहिले बरोबर आहे. त्यासाठी मीन पोझिशन पाहिली आणि एक्स्ट्रीम पोझिशन पाहिली. ओके बरोबर आहे. फर्स्ट आपण डिस्प्लेसमेंट पाहिलं. ओके. मीन पोझिशन साठी डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला होता एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. एक्स्ट्रीम पोझिशन साठी डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला होता एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. हे तुमचं डिस्प्लेसमेंट साठी झालं. यानंतर आपण व्हेलॉसिटी पाहिलं. व्हेलॉसिटी ह्यामध्ये मॅक्झिमा आणि मिनिमा दोन्ही होतं. व्ही इज इक्वल टू आणि व्ही इज इक्वल टू हा आपला मॅक्झिमम होता तो हा ए ओमेगा. ओके. हा होता आपला मिनिमा ए मिनिमम इज इक्वल टू 0 होता. ओके. देन ही व्हेलॉसिटी झाली. आता आपण आत्ताच पाहिलं ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन मध्ये दोन्ही पण ए मॅक्झिमम मिनिमम होतं. आपला मॅक्झिमा हा पहिला होता मीन पोझिशन साठी तो मिनिमम होता कारण तो 0 होता. ए मिनिमम इज इक्वल टू 0. ए मॅक्स मॅक्झिमम होता कारण मॅक्झिममची व्हॅल्यू होती ए ओमेगा स्क्वेअर. ए फॉर ऍक्सेलरेशन, दिस ए फॉर एम्प्लिट्यूड, ओमेगा फॉर अँगुलर वेलोसिटी. हे तिन्ही पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहेत. मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन आपल्याला खूप गरजेचं आहे कारण ह्या मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन आपल्याला ह्या सगळ्या पुढे व्हॅल्यू ग्राफिकल रिप्रेझेंटेशन साठी पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे आणि हे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले ऑलरेडी आपण 11वीत शिकलेलो आहे. जर तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन समजायचं असेल तर तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे काही बेसिक फॉर्म्युले येणं खूप गरजेचं आहे. जर डेरिव्हेटिव्हचे तुम्हाला बेसिक फॉर्म्युले येत नसतील तर तुम्हाला तिथं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कळणार नाही. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करण्यापूर्वी ते एक्स्ट्रीम आणि मीन पोझिशनला दोन्ही पोझिशनसाठी वेगळे. आधी आपण मीन पोझिशनसाठी पाहणार आहे
मीन पोझिशनसाठी डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला परत एकदा मी सांगतोय, x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी, आणि एक्स्ट्रीम पोझिशनसाठी डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला x इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. हे दोन्ही फॉर्म्युल्यावरून आपल्याला एकदा डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला वापरला तर त्याच्यावरून डेरिव्हेटिव्ह काढून व्हेलॉसिटी पण फाइंड करता येते, आणि जर व्हेलॉसिटी माहिती असेल तर त्याच्यावरून आपल्याला ऍक्सेलरेशन पण काढता येतं. हे तिन्ही फॉर्म्युले काढून आपण त्याचे एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बनवणार आहे. मग ते डिस्प्लेसमेंट असेल, ऍक्सेलरेशन असेल, व्हेलॉसिटी असेल, ह्या तिन्ही पण क्वांटिटीचं, फिजिकल क्वांटिटीचं आपण एक टेबल चार्ट करणार आहे. टेबल चार्ट कंप्लीट झाल्यानंतर आपण ग्राफ काढणार आहे आणि त्या ग्राफवरनं कन्क्लुजन लिहिणार आहे. ते कन्क्लुजन, ग्राफ आणि टेबल हे मीन पोझिशनसाठी वेगळं असणार आहे आणि एक्स्ट्रीम पोझिशनसाठी वेगळं असणार आहे. ते आपण पाहूया. ओके.